नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही बिफोर कंडिशन बघू शकता, जे किचनचं सिंक असतं त्यावरचे टाइल्स बघू शकता, त्याच्या आजूबाजूच्या कडा असतात जिथे की टाइल्स असतो, त्याचबरोबर पूर्ण जे काही बेसिन असतं ते पूर्ण कशा पद्धतीने घाण झालेलं असतं आणि जर तुम्ही नेहमी साफ केलं नाही तर असे क्षार जमा व्हायला लागतात आणि मग ते काढायला नाके नऊ येतात। सो आज मी तुमच्यासोबत किचनचं सिंक, त्याचा प्लॅटफॉर्म, त्याच्या आजूबाजू जर क्षाराचे खूप सारे डाग झाले असेल, कितीही काही केलं निघत नसतील, तर त्यासाठी एकदम मस्त अशी बेस्ट रेमेडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, तुम्हाला ही जी रेमेडी आहे ती फक्त किचनच्या सिंकसाठी वापरायची आहे। बाथरूमच्या वगैरे सिंकसाठी तुम्ही जे आहे रेमेडी दुसरी वापरू शकता, म्हणजे थोडेसे चेंजेस करावे लागतील, ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सो आता तुम्ही इकडे बघू शकता याची कंडिशन कशी झालेली आहे। आता तुम्हाला आफ्टर दाखवून देते। तुम्ही बघू शकता अक्षरशः खूप घाण झालेला हा प्लॅटफॉर्म किती स्वच्छ निघालेला आहे, तुम्ही त्याचा रिझल्टवरूनच बघू शकता। तुम्हाला मी सगळं दाखवते। अक्षरशः खूप घाण झालेलं बेसिन होतं, इथे जे क्षाराने अगदी थर साचला होता सगळा निघालेला आहे फक्त आणि फक्त या रेमेडीने। सगळ्यात पहिले ही रेमेडी बनवण्यासाठी कोणतंही प्लास्टिकचं जुनं भांडं घ्यायचं आहे जे तुम्ही वापरत नाही ते। तर हा मग जो आहे तो अगदी जुना होता, वापरात नसलेला आहे, त्यामुळे मी त्याचाच वापर केला आहे। कंडिशनवरनं सुद्धा तुम्हाला समजतच असेल। आता आपल्याला इकडे घ्यायचं आहे 3 चमचे हार्पिक। जर तुमच्याकडे हार्पिक नसेल, समजा इन केस नसेल किंवा तुम्हाला इथे वापरायचं नसेल, तर जे बाथरूमसाठी तुम्ही वापरता ना त्या हार्पिकचा वापर केला तरी चालेल। पण जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं एकदम हार्ड असे स्टेन आहेत, ते काढण्यासाठी तुम्हाला हार्पिकच लागणार आहे। सो 2 हार्पिकचे ऑप्शन तुम्ही घेऊ शकता। इकडे आपल्याला लागणार आहे व्हाईट कोलगेट। व्हाईटच कोलगेटचा वापर करा, साधारणतः 2 मोठे चमचे पांढऱ्या कोलगेटचा वापर करायचा आहे, कारण जे काही आपले बेसिनचे कॉर्नर्स असतात ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला हे कोलगेट खूप कारगर आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे सिट्रिक ॲसिड। सिट्रिक ॲसिड कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात जा, तिथे जर त्यांना म्हटलं सिट्रिक ॲसिड द्या, त्यांना समजलं नाही तर म्हणायचं लिंबू सत्व द्या, इझिली तुम्हाला भेटून जाईल। आपण हे लिंबू सत्व ढोकळा वगैरे बनवण्यासाठी सुद्धा वापरत असतो। सो तुम्हाला कुठेही कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात हे अगदी इझिली मिळेल। सो आपल्याला हे फक्त 1 चमचा घ्यायचं आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, आपण यामध्ये जेही इन्ग्रेडियंट्स घालतोय ते एवढा कारगर आहे, त्यामुळे तुम्ही एकदाच जर तुमच्या घरामध्ये आणून ठेवल्या ना तर तुमचं क्लिनिंग करणं एवढं सोपं होऊन जाईल। तुम्ही कोणतीही गोष्ट खूप व्यवस्थितरित्या साफ करणार, तुमचं घरसुद्धा तुम्ही तसंच मेंटेन ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला हा ग्रीन इनोचा सॅचे लागणार आहे पूर्ण। आपण इकडे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर घेतलं नाही, इन केस तुमच्याकडे इनो नसेल, सो बेकिंग सोडा तुम्हाला 1 ते 1.5 चमचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बेकिंग पावडर तुम्हाला अर्धा चमचा टाकायचा आहे। पूर्ण इनोचं सॅचे जसंही आपण यामध्ये टाकणार, तुम्ही बघणार आता आपण हे जसं मिक्स करायला लागू ना तर हे बघा अगदी याच्या रिॲक्शन एकमेकांसोबत व्हायला सुरुवात होते आणि एवढंसं सोल्युशन किती मोठं बनून तयार होतं तुम्ही बघू शकता। अगदी एकदम स्टेन रिमूव्हल हे सोल्युशन आहे। मी इकडे 2 सोल्युशन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण किचनचं जे सिंक असतं ते स्टीलचं असतं, बाथरूमचे वगैरे सिंक असतात ते स्टीलचे नसतात, त्यामुळे आपल्याला स्पेशली हे किचनचं सिंक क्लीन करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल। आता इकडे जुना टूथब्रश घेऊ शकता किंवा एखादी जुनी तुमची घासणी असेल ती तुम्ही घेऊन याचा एक थर आपल्याला ज्या काही टाईल्स आहे आणि जे कानेकोपरे आहे बेसिनच्या आजूबाजूचे, लक्षात घ्या बेसिनला याचा एक थेंबही गेला नाही पाहिजे, नाही तर तुमचं स्टीलचं बेसिन हे काळं होईल। आता जर तुम्हाला बाथरूमचं बेसिन वगैरे घासायचं असेल तर त्यासाठी तुम्ही हे सोल्युशन इझिली वापरू शकता, पण आपल्याला किचनच्या बेसिनसाठी दुसरं सोल्युशन बनवावं लागेल, कारण आपण यामध्ये हार्पिकचा वापर केलेला आहे। हार्पिकने वापरलं तर जे बेसिन निघायचं होतं ते काळपट होऊन जाईल, आपलंच काम पुन्हा जास्त वाढेल। त्यामुळे तुम्ही हे सोल्युशन बाथरूम स्वच्छ करण्यासाठी, बाथरूममधील सिंक स्वच्छ करण्यासाठी इझिली वापरू शकता। टॅबसुद्धा प्लास्टिकचा होता, म्हणून मग मी काय केलं की याला व्यवस्थितरित्या हे सोल्युशन वापरलं। स्टीलचा असेल हे वापरायचं नाही। आता बघा आपल्याला हे क्लीन करायचं आहे,
त्याआधी ग्लोव्ज घालणं खूप गरजेचे आहेत. हार्पिकचा वापर केला आहे. आता या सोल्युशनला आपल्याला 7 ते 10 मिनटं रेस्टिंग टाईम द्यायचा आहे, म्हणजे ज्या काही तिथे घाण साचलेली आहे क्षारची त्यासोबत ते सोल्युशन रिॲक्ट होऊन ते निघण्यास खूप मदत होईल. आता स्पेशली स्टीलच्या सिंकसाठी कसं एक सोल्युशन बनवायचं ते बघून घेऊयात. सो स्टीलच्या सिंकसाठी आपण इथे घेणार आहोत सिट्रिक ॲसिड 1 चम्मच. एक गोष्ट लक्षात घ्या, जे आपण आधी सोल्युशन बनवलं ते सोल्युशन तुम्ही हा जो काही किचनचा प्लॅटफॉर्म असतो तो स्वच्छ करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला इकडे घ्यायचा आहे 1 चमचा बेकिंग सोडा. अर्धा चमचा बेकिंग पावडर तुमच्याकडे असेल तर बेकिंग पावडरसुद्धा यामध्ये तुम्ही नक्की घालू शकता. अर्धा चमचा आवर्जून घाला. आणि दोन्हीही नसेल तर 1 इनोचा सॅचे इकडे वापरला तरीही चालेल. त्यानंतर इकडे आपल्याला घालायचं आहे 1 चमचा भरून मीठ. मीठ रबिंगचं काम करतं आणि त्यामुळे कोणतेही हार्ड स्टेन झालेले असतील ते निघण्यास खूप मदत होते. त्यामुळे आवर्जून क्लिनिंगसाठी मिठाचा खूप छान पद्धतीने वापर होऊ शकतो. सो नक्की करायला हवा. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे 1 लिंबू. सुकलेला लिंबू असेल, पिवळं धमक किंवा सडलेलं लिंबू असेल, कोणतंही लिंबू घ्या आणि तुम्हाला हे लिंबू यामध्ये पिळायचं आहे. किंवा हे सोल्युशन तुम्ही मिक्स करा, लिंबावरती टाका आणि मग लिंबाने जे आहे आपल्या बेसिनला लावा आणि हे तसंच ठेवून द्या. जर तुम्हाला हे अजून स्ट्रॉंग बनवायचं असेल तर यामध्ये जोही शॅम्पू तुम्ही वापरत आहात तो शॅम्पू तुम्हाला इकडे टाकायचा आहे. साधारणतः 1 रुपयाची एक पुडी मिळते ना शॅम्पूची, ती यामध्ये टाका. व्यवस्थित मिक्स करा आणि हे सोल्युशन स्पेशली स्टीलचं बेसिन क्लीन करण्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे. स्टीलचे टॅप क्लीन करण्यासाठी बेस्ट टू बेस्ट सोल्युशन आहे. टॅब क्लीन करायचं असेल तर यामध्ये टिश्यू पेपर वगैरे तुम्ही बुडून डायरेक्ट टिश्यू पेपर रॅपअप केला टॅबला नंतर घासलं तरीही चालेल. व्यवस्थितरित्या मिक्स केलं आहे आणि हे सोल्युशनचा पुन्हा आपल्याला एक थर यामध्ये लावायचा आहे. पाणी वगैरे टाकून आपल्याला बिलकुल हे डायल्यूट करायचं नाही आहे. एकदम असा जाडसर थर बसला पाहिजे. आपण हे यासाठी डायल्यूट केलं नाही कारण जे काही स्टेन झालेले आहेत ते भरपूर हार्ड स्टेन झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. एकदम कॉन्सन्ट्रेट सोल्युशन आपल्याला बनवायचं आहे. आपण हे कॉन्सन्ट्रेट यासाठी बनवलं आहे कारण जे स्टेन झालेले आहेत ते खूप हार्ड आहेत. साधारणतः आपण फक्त हार्पिक नाही काढायला गेलं तरीच ते स्टेन जात नाही, म्हणून आपण असा वापर करतो आहे. आपण जे पहिलं सोल्युशन बनवलं त्यामध्ये मीठ टाकायचं मी विसरले, त्यामुळे मी काय केलं आहे घासणीवरती मीठ घातलं आहे आणि आता आपण हे लावूयात. तुम्हाला हे मीठ सोल्युशनमध्येच टाकायचं आहे आणि आता हे व्यवस्थित घासायचं आहे. तुम्ही बघणार हा जो काही कोपऱ्यामधला स्टेन दिसतो आहे तो अतिशय हार्ड आहे. खूप वर्ष झाला तो स्टेन आहे. तो काढण्यासाठी तुम्हाला थोडासा जास्त टाईम लागू शकतो, पण तो कसा काढायचा ते सांगते. जर तुमच्याही याच्यावरती असा स्टेन झाला असेल, आधी जी काही हार्ड घासणी असते ना आपली स्टीलची घासणी त्याने घासून बघायचं. नाही निघलं तर काय करायचं आहे एकदम शार्प असा चाकू घ्यायचा आणि चाकूने ते ना थोडंसं घासायचं तिथे, किंवा मग ब्लेड घेतली तरी चालेल. पण ब्लेड कशी हाताला लागू शकते त्यामुळे चाकूला हँडल असतं. सो चाकू घ्या, व्यवस्थितरित्या घासा. जे काही हार्ड वॉटरचे डाग झालेले असतील, असा थर जमा झालेला असेल ना तो निघण्यास खूप मदत होईल. पण पहिले तुम्हाला ते सोल्युशनमध्ये ते जो स्टेन आहे तो आपल्याला डीप करावा लागेल. त्यामुळे त्याच्यावरती आधी ते सोल्युशन लावायचं आणि 5 ते 10 मिनटं त्याला सोडून द्यायचं. मग नंतर घासणीने जरी नाही निघलं तेव्हा मग चाकूचा वापर करायचा आणि काळजीपूर्वक करायचं. आता मी इकडे काय करते आहे स्टीलची घासणी आणि एकदम सॉफ्ट अशी घासणी, 2 प्रकारच्या घासण्या घेतल्यात आणि टूथब्रशचा वापर केलेला आहे, जुन्या टूथब्रशचा. आता तुम्हाला जे कॉर्नर दिसत आहेत तिथे मी टूथब्रशवरती व्हाईट कलरचं कोलगेट घेऊन व्यवस्थितरित्या घासलं. ते घेतल्यामुळे तिथला जो काळपटपणा आहे तो निघून गेलेला आहे. ॲज युज्युअल आपण जे सोल्युशन बनवलेलं आहे त्या सोल्युशनमुळे जो काही स्टीलच्या बेसिनवरती काळपटपणा किंवा हार्ड वॉटरचे अतिशय बोरचं पाणी असलं की अतिशय क्षारयुक्त पाणी असतं, सो ते निघण्यास भरपूर अशी मदत होते. सो तुम्ही नक्की हे सोल्युशन करा. आणि तुमचं बेसिन हे खूप घाण झालं असेल, ॲज लाईक तुम्हाला दिसते असं झालं असेल तर एक काम करायचं आहे तुम्हाला. हे जे आपण रेमेडी बनवली आहे हे तुम्हाला हप्त्यातून 2दा रिपीट करायचे आहे आणि नंतर तुम्ही धुवून घ्या. आता एक स्टेन आहे तो जो आहे लोखंडाचा आहे तो मी घासला, थोडाफार बाकी आहे पण तो दुसऱ्या वेळेस केल्यानंतर तो पुन्हा निघून जाईल. मी त्यावरती हार्पिक टाकून सुद्धा घासलं. सो तो पुन्हा आपण 1-2दा हे सोल्युशन लावलं तर तोही सुद्धा नक्की निघून जाईल. बऱ्याचदा हार्ड वॉटरचे स्टेन हे खूप जास्त दिवस किंवा वर्षाचे असले की ते निघण्यास थोडासा वेळ घेतात, पण तुम्ही रिझल्ट बघू शकता. तुमच्या समोर आहे किती मोठा तो स्टेन होता तो निघालेला आहे. बेसिनची अवस्था तुम्ही बघू शकता. आता जर तुम्ही बेसिनला व्यवस्थित बघितलं तर तिथे अशी काळपट थर तुम्हाला दिसते, तो ते सिमेंट आहे. आणि बेसिनचं जे मध्ये तुम्हाला दिसतंय जिथून की पाणी जातं ते सुद्धा थोडंसं जे आहे काळपट तिथे सिमेंट लावलेलं आहे. सो तुम्हाला असं वाटेल की निघालं नाही, तर तसं काहीच नाही आहे. बघा मी तुम्हाला जवळून दाखवते, हे बघा सिमेंट आहे. सो मंडळी ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा, हा उपाय करून बघा आणि मग तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ
शेवटपर्यंत बघितला असेल तर मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात, फक्त सोल्युशन नाही तर तुम्हाला अजून काही गोष्टी एक्स्ट्रा करावे लागेल, त्या सगळ्या फॉलो करा आणि तुमचाही बेसिन असंच घाण झालं आहे, तुमचाही प्लॅटफॉर्म असाच घाण झाला आहे असा क्लीन करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.